घरात येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. शहरातील सिडको येथील रहिवासी असलेल्या तरुणाच्या मृत्यूचे रहस्य तब्बल 14 महिन्यांनी उलगडले. मित्राने दारू पाजत ब्लड प्रेशर व झोपेच्या गोळ्या मिसळत काटा काढल्याचं तपासात निष्पन्न झालंय. जून 2023 मध्ये कोपरगाव पोलीस ठाणे हद्दीतील अभिजित साबरे याचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र अभिजित याचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी केली. पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला गती दिली. तसेच अभिजित याचा आर्थिक वादातून खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू क्रमांक 44/23 28 जून 2023 रोजी दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे, राहणार राजरत्ननगर, सिडको, नाशिक तेथील होता. त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशय देखील व्यक्त केलेला होता. त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रँच युनिट 2 कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा अकस्मात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे. त्या अनुषंगाने TI श्री विद्याधर श्रीमनवार आणि API समाधान हिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या अकस्मात मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रणमाळे यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा 14 महिन्यानंतर खून उघड झालेला आहे. दरम्यान प्रसाद रणमाळे याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.